नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो. उद्धव ठाकरेंच्या सोबत 6 खासदारांनी केली मोठी गद्दारी, पण त्यातून काही खासदार पुन्हा परतले माघारी. कोणत्याही महत्त्वाची बातमी. मुंबईवरून मातोश्रीने उद्धव ठाकरेंनी कसा टाकला जाळ आणि आता हे 2 खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे कसे काय माघारी, हे सगळ्यात मोठी अपडेट आता जाणून घेऊया मित्रांनो. सध्याच्या देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं महत्त्व वाढत चाललं आहे. केंद्रात भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरेंची आवश्यकता भासू लागली आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व भाजपला भावू लागलंय. तर उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती जाऊन पुन्हा ठाकरेंशी तडजोड करावा काम, अशी राज्यातील काही भाजप नेत्यांची कल्पना केंद्रीय नेत्यांना देखील आता योग्य वाटू लागल्याने महाराष्ट्रात शिंदे गटात मात्र मोठी खळबळ उडल्याचं चित्र पाहायला मिळतंय मित्रांनो. एकनाथ शिंदे यांनी काही खासदारांना फोडून केंद्रामध्ये मी तुम्हाला मंत्रिपद देतो अशा प्रकारच्या काही त्यांना आश्वासनं दिली होती. मात्र मित्रांनो, सध्या त्यांच्याच मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदेंनाच केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल अशी सध्या बातमी समोर येत आहे. याच दरम्यान काही खासदार नाराज असल्याची देखील चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पहिले जुने खासदार आणि आता नवीन आलेले खासदार यांच्यामध्ये काही वादंग आणि वाद चव्हाट्यावर आला असून या वादाचं रूपांतर आता सगळ्यात मोठ्या बंडखोरीमध्ये निर्माण होऊ लागलंय. एकनाथ शिंदे हे कसा बंड शमवणार, यामध्ये सगळ्यांची चर्चा सुरू असतानाच आता काल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सगळ्यात मोठी घडामोड घडून गेली आणि त्या घडामोडीने मात्र सगळीकडे चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दिशेने खासदारांनी पुन्हा आता घर वापसी केली आहे मित्रांनो. या बातमीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, कारण की उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीच संपणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचा रुबाब तसाच राहील आणि धनुष्यबाण हा कायमस्वरूपी पुढे असतो. यालाच अनुसरून काही आमदार आणि खासदार वारंवारपणे उद्धव ठाकरेंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, कारण की जर उद्धव ठाकरेंना जवळ केलं नाही तर आपल्याला निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे देखील त्या खासदारांना चांगलंच माहिती आहे मित्रांनो. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. 27 जुलै हा वाढदिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक गावामध्ये आणि अतिशय आनंदाने साजरा केला जातो. त्याचवेळी मित्रांनो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सध्या सर्वांना भावणारं व्यक्तिमत्व आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेले 3-6 खासदार, 6 खासदारांपैकी 2 खासदारांनी काल उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरती पोस्ट केली. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर सगळीकडेच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि या शुभेच्छा उद्धव ठाकरेंनी गद्दारी करून एकनाथ शिंदेंसोबत जाऊन देखील पहिल्यांदाच अशा शुभेच्छा देणारे खासदार म्हणून धाराशिव जिल्हा लोकसभेचे खासदार असणारे ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंना काल फेसबुक, ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, अशा बॅनरच्या स्वरूपामध्ये त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून ओमराजे निंबाळकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय? त्यांना केंद्रीय मंत्रिपद देणार होते, परंतु अद्यापर्यंत दिलं गेलं नाही. मग ओमराजे निंबाळकर यांच्या मनात नेमकं काय चाललं, हा मोठा प्रश्न आता त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या मतदारसंघातील लोकांना पडलाय. तर दुसरीकडे बघायला गेलं तर परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी देखील काल उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाची पोस्ट सगळीकडे केली आणि या दोन्ही पोस्ट क्षणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये व्हायरल झाल्या आहेत. आणि मित्रांनो, त्याच पोस्ट खाली देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट येत होत्या. त्यावेळी बंडू जाधव यांना कोणता फोन गेला आणि बंडू जाधवांनी 3-4 तासांनंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाची पोस्ट कॅन्सल केली, ट्विट केली, रद्द केली आणि ती डिलीट मारली. त्यामुळे त्यांना कोणाचा दबाव होता, अखेर बंडू जाधव यांना कुठे जायचंय नेमकं, असा प्रश्न आता महाराष्ट्रातील लोकांना पडू लागलाय. परंतु ओमराजे निंबाळकर यांनी आपली पोस्ट कायम ठेवली. आपल्या पोस्टला डिलीट न मारता आपण उद्धव ठाकरेंचे अजूनही चाहते आहोत, उद्धव ठाकरे आजही आपल्या हृदयात आहे, अशी करणारी पोस्ट ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. त्यामुळे मित्रांनो, आगामी काळामध्ये हे 2 खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील का, अशा चर्चा सुरू झाल्या आहे. मात्र या दोघांना देखील पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
आणि आता यांच्या विरोधात थेट लढाई ठाकरे मैदानात लढतील असे सुतोवाच मातोश्रीवरून केले. त्यामुळे कोणत्याही खासदारांना पुन्हा मातोश्रीवरती एंट्री मिळणार नाही अशी सध्या उद्धव ठाकरेंच्याकडून तंबी दिली गेली आहे. मित्रांनो, अगर घर का भूला शाम को घर लौटे तो उसे भूला नहीं कहते अशी आपल्या हिंदीमध्ये कहावत आहे. यावर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय बातम्यांसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.